30,590 कोटी. तर हा आकडा आहे महाराष्ट्रामधून सेंट्रलला गेलेल्या GST कलेक्शनचा. आणि त्यातले 3697 कोटी हा आकडा आहे पुणे जिल्ह्यातून सेंट्रलला गेलेल्या GST कलेक्शनचा. त्या बदल्यात आपल्याला काय मिळतं आहे हो? आता आपल्या जे महाराष्ट्रातले जे प्रमुख प्रोजेक्ट आहेत, जसं की आता अटल सेतू किंवा मिसिंग लिंक प्रोजेक्ट किंवा कोस्टल रोड किंवा समृद्धी महामार्ग किंवा शक्तिपीठ महामार्ग किंवा पुणे रिंग रोड, हे जे सगळे प्रोजेक्ट आहेत यामध्ये सेंट्रलचा वाटा किती माहिती आहे तुम्हाला? 0 रुपये. म्हणजे आपण फक्त द्यायला बसलो आहे का हो? ठीक आहे हो मोदीजी, तुमच्यावर आमचं प्रचंड प्रेम आहे, पण प्रेम एकतर्फी नसतं हो. काहीतरी तुम्ही पण प्रेम दाखवा. एवढा सगळा टॅक्सचा भार उचलू नये. आम्ही सर्वच पुणे मुंबईतील नागरिक किंवा पूर्ण महाराष्ट्रातील नागरिक आज जेव्हा एवढा टॅक्स देऊन आम्ही डिझर्व करतो का हो? हे तासन तास आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकणं किंवा एअरपोर्टवर कुठेही थेट फ्लाईट नसणं, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की आपण डिझर्व करत नाही. ठीक आहे, मी पुण्यात राहतो त्यामुळे मी पुण्याबद्दल बोलू शकतो. आता पुण्याची अशी अवस्था आहे तर बाकी शहरांची काय अवस्था येईल तर याची कल्पनाच करवत नाही. मला असं वाटतं की आपण मराठी माणसं म्हणजे अत्यंत भारतभक्त देशभक्त आपण मराठी माणसं आहोत. तरी राऊंड राऊंड हा विचार येतो, जर महाराष्ट्र कदाचित जर वेगळं राष्ट्र असता तर आपण आज युरोपीय राष्ट्रांशी स्पर्धा करत असलो असतो. आज असं कधी कधी राऊंड राऊंड जाणवतं की या बिमारू राष्ट्रांचा भार आपल्यावर पडतोय की काय. आपण सेंट्रलला देतो 100 रुपयांबदल्यात आपल्याला फक्त 7 रुपये मिळतात ते. तर यावर कधी ना कधी आवाज उठवायला हवा. आणि सर्वात खेदाची गोष्ट ही आहे की आज कोणताच राजकीय पक्ष यावर आवाज उठवत नाही. मात्र खरंच यावर जनमानसातून आवाज उठवलाच गेला पाहिजे. धन्यवाद.